हॅलो. येस, तेजसला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देतोय. शंतनू दादा रटाटे यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब इथे देणार आहोत. तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रोहा रायगड यांचा शुभ हस्ते आपण पाहतोय प्लेअर ऑफ द मॅच. अभिनंदन तेजस. ऑन गुड मॅचच्या दिशेनं ओव्हर टू कॉम बॉक्स जिथे आवाज संदीप सरांचा. साहिल जाधव पहिल्या विकेटची यावेळेला शक्यता निर्माण करतोय आणि त्याच्यावरती फुल स्टॉप सुद्धा लावतोय. पहिला फलंदाज बाद. मगाशी हर्षल म्हणाला की सेकंड राऊंडचा पहिला सामना आहे, थोडा बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. किल्ला नेव्ही एक सामना जिंकलेले आहेत, धाटाव गवळवाडी एक सामना जिंकलेले आहेत आणि त्याच्यामुळे तो जिंकल्याचा कॉन्फिडन्स वेगळा असतो. जेव्हा तुम्ही दुसऱ्या सामन्यामध्ये येता त्यावेळेला थोड्या अंशिका होईना तुमच्यावरती दडपण दबाव वाढलेला असतं, पण त्याही अनुषंगाने तुम्हाला तो आत्मविश्वास मिळालेला असतो. मग तिथे आज मैदानामध्ये सिद्धूची ती सत्व परीक्षा होती का? ती सत्व परीक्षा मैदानामध्ये अनुभवायला मिळाली जेव्हा साहिल जाधवच्या नावावर विकेट आली. आणि आता साहिल जाधव एक वेगळा आत्मविश्वास घेऊन गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. पहिल्या 2 चेंडूंवरती 3 धावा खर्च केल्यानंतर पुढच्या चेंडूंवरती विकेट मिळवण्याची त्याची जी क्षमता आहे ना ती अफलातून आहे. आज नाणेफेकीचा कौल किल्ला संघ जिंकला, निर्णय घेतला की चला आपण क्षेत्ररक्षण करूया. धाटाव गवळवाडी संघाला त्यांनी फलंदाजीसाठी पाचारण केलं. सेकंड राऊंडचा आपण सामना पाहतोय. नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन कसं असावं त्याचं हे उत्तम उदाहरण आज रायगड जिल्ह्यामध्ये एक सेट केलं जात आहे आणि तो जो स्टँडर्ड सेट केलाय ना अशा वेळेला खेळाडू काही अंशिका होईना. हर्षल, मगासपासून माझ्या मनामध्ये एक प्रश्न होता की खेळाडूंकडून धावा का होत नाहीयेत किंवा त्याच वेळेला मैदानामध्ये अशा कोणत्या गोष्टी घडतायत की ज्याच्यामुळे जास्त प्रेशराईज खेळाडू झालेत. मैदानाच्या अवतीभोवती राऊंड मारल्यानंतर मात्र कळलं की अशा काही गोष्टी घडल्यात, पण त्याच्यावरती अभि मेहतरला फरक पडणार नाहीये असं चौकाराने धावसंख्या वाढले, आता 8 पर्यंत पोहोचले. एक गडी बाद 8. सिद्धू मोरे लवकर बाद झाल्यानंतर आता अभिवरती संपूर्ण जबाबदारी. वॉट शॉट या वेळेला स्वतःसाठी इनसाइड आउट फटका खेळतील असं वाटलं होतं, पण पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर एक मोठी गॅप पाहायला मिळाली आणि त्यानंतर चेंडू गॅप मधून ढकललाय. लागल्यात. धाटाव गोळवडी संघाला जी अपेक्षित सुरुवात होती, सावध व्हावी, आक्रमक व्हावी किंवा त्याच वेळेला संयमी व्हावी, या प्रश्नाचं उत्तर त्यांचा थिंक टँक देईल. पण आपल्याला मैदानावरती काय पाहायला मिळालं? सिद्धू बाद झाल्यानंतर कोणीतरी ती जबाबदारी घेणं आवश्यक होतं. आणि बघा, तुम्ही जर मगाशी मी जसं नोवाक जोकोविचचं उदाहरण दिलं, थोडं पाठीमागे आणखीन 5 वर्ष 10 वर्ष मागे गेलात तर तुम्हाला आणखीन टेनिसचा एक खेळाडू आठवेल आणि तो रॉजर फेडरल. त्याचं एक फार सुंदर वाक्य आहे, यू हॅव टू बिलीव्ह इन द लॉंग टर्म प्लॅन. आणि हे तो का म्हणतो? कारण मोठ्या यशासाठी ना तुम्हाला संयम लागतो. प्रत्येक मोठा खेळाडू एका लांब प्रवासातून तयार होत असतो. आज अभि मेहतर ते मैदानामध्ये दाखवतोय की थोडं संयम बाळगणं अपेक्षित होतं, की ठीक आहे हरकत नाहीये एखादा फलंदाज बाद झालाय, पण अशा वेळेला पुढच्या गोलंदाजावरती आपण आक्रमण करू शकतो किंवा मी आक्रमण करू शकतो, ही जबाबदारी त्याने स्वीकारली. आणि मगाशी जे आपण म्हणालो ना की क्रिकेटमधला सी स्टँड्स फॉर कॉन्फिडन्स होतो, पण सी स्टँड्स फॉर कमिटमेंट होतो, ती जबाबदारी त्याने दाखवली.
फुलटॉस जाणीवपूर्वक केला का अजिंक्यने, या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल. पण अजिंक्य अशाच प्रकारच्या गोलंदाजीला अधिक पसंती देत आलेला आहे. मगाशी सुद्धा आपण पाहिलं की किल्ला संघ जर किल्ला आणि नेव्ही या दोन्ही गावांचा संघ जर सामना जिंकला होता तर त्याचं कारण एक होतं की याच अजिंक्यने गोलंदाजी करताना फुलरलिंगची गोलंदाजी केली. पण त्याचा वेग इतका भन्नाट आहे ना, काही वेळेला तुम्हाला इतक्या वेगवान गोलंदाजाच्या विरुद्ध आक्रमण करताना विचार करावा लागतो. आणि म्हणूनच अजिंक्यकडे ते सातत्य आहे. त्याने छान पद्धतीने स्वतःच्या त्या शोल्डर्सवरती जॉईंट्सवरती काम केलेलं आहे. तितका सुंदर फॉलो थ्रू आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदाही आपण पाहतोय अभि मेहतर ऑफ स्टंपच्या लेग स्टंपच्या बाहेर गेले, स्वतःसाठी जागा बनवली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पण हे कौतुक करावं लागेल बघा, 1 झाली 2 झाली, तिसऱ्यासाठी सुद्धा पूर्ण धावण्याच्या तयारीत होते. पण हा ॲथलेटिझम मगाशी सुद्धा आपण पाहिला होता. धाटाव गवळवाडी संघाला याच्यासाठी तुम्ही रोखू शकत नाहीयेत. त्यांचं एक मात्र थिंक टँकने फिक्स केलेलं आहे की जिथं सिंगल आहे तिथं डबलमध्ये कन्वर्ट करायचं. हा ज्याला 1% थेरी आपण म्हणतो ना, मला वाटतं कुठेतरी समालोचनाच्या वेळेला मी या गोष्टीचा सुद्धा उल्लेख केला होता. आपल्याला आठवत असेल RCB कडे कुठे चान्स होता मागच्याही अर्थातच उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये पोहोचवायला आणि आता गेल्या वर्षी तर फायनल जिंकायला. पण तो 1% चान्स सक्सेसमध्ये कन्वर्ट कसा करायचा हा फार महत्त्वाचा भाग असतो. अनेक साऱ्या कंपन्यांमध्ये अलीकडे आपण प्रतिनिधित्व करतो. क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा असेल, कबड्डीच्या खेळामध्ये सुद्धा असेल, तुम्ही तो कन्व्हर्जन रेट फार इम्पॉर्टंट असतो. हा 1% चान्सेस दाखवला की अ बेटर दॅन अपोनंट 1% एक्स्ट्रा असलं पाहिजे. मग ते कशामध्ये असलं पाहिजे, ते रनिंग बिटवीन द विकेटमध्ये असलं पाहिजे. हे आज धाटाव गवळवाडी संघाने मैदानात दाखवलं. 3 चेंडू टाकलेत, 4 धावा खर्च केल्यात अजिंक्यने. 16 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती आल्यात. 1 गडी बाद 16. उत्तम क्षेत्ररक्षण होतंय, पण तुम्ही त्यांना डबल धावांपासून रोखू शकणार नाहीयेत. सहजगत्या दोन्ही फलंदाज धावा पूर्ण करतायत आणि हे कौतुकास्पद आहे. मगाचपासून आपण पाहिलं असेल की केवळ चौकार आणि षटकारांनी सामने जिंकण्याची ताकद घेऊन मैदानात आपण येतो. पण चौकार आणि षटकारांच्या गणितावरती या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये जिंकणं सोपं नसणार आहे. मला वाटतं हे धाटाव गवळवाडीने फार लवकर ओळखलं आणि म्हणूनच मगाच्या सामन्यामध्ये सुद्धा 71 धावा बनवल्या अपोजिट टीमसाठी, 72 धावांचं आव्हान ठेवलं. या स्टॅट्स फार महत्त्वाचे असतात. अलीकडच्या काळात हे क्रिकेटपटू त्या प्रत्येक आकड्याला तेवढंच महत्त्व देतात. 1 गडी बाद 18 धावा धावफलकावरती झाल्यात. या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलंय प्रत्येक चेंडूवरती धाव आली पाहिजे, हेच गणित मैदानामध्ये पाहायला मिळालंय. अजिंक्य धावा रोखणारी गोलंदाजी करतोय का, त्याचं उत्तर तुम्ही म्हणाल की त्याचं उत्तर थोडं ऑप्शनमध्ये तुम्हाला द्यावं लागेल की ते चौकार रोखणारी आहे, षटकार रोखणारी आहे, पण ती धावा रोखणारी नाहीये. 7 धावा म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की धावफलक हलतं ठेवण्याचं काम चालू ठेवलं पाहिजे आणि तेच तर या दोन्ही फलंदाजांकडून होते. बॅटरकडून अशा प्रकारची कामगिरी होते जेव्हा 1.5 षटकांचा खेळ संपलाय. अपेक्षा असतील की अभि मेहतर आणि भावेशकडून थोडे मोठे फटके सुद्धा खेळले जावे, पण जर गोलंदाज चांगला आहे तर त्याचा सन्मान सुद्धा केला जावा. ही जी काही अपेक्षा आहे ना, या अपेक्षेमध्ये थोडं सातत्य आणलंय. आणि 2 धावा सुद्धा या पूर्ण केल्या जातात. 2 धावाने धावसंख्या वाढणार आहे. या षटकामध्ये तब्बल 9 धावा येतात आणि 9 धावा येताना 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती लागते 1 गडी बाद 21. अजिंक्यच्या या षटकामध्ये विकेट आली नाही, हे कदाचित किल्ला संघाला कुठेतरी खूपच असावं, कारण त्यांना माहिती आहे की आज मैदानामध्ये पहिल्या षटकामध्ये साहिल जाधवने जेव्हा गोलंदाजी केली, विकेट त्याच्या नावावरती नोंदवली गेली होती. किल्ला नेव्ही या संघाकडे एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि त्यांना माहिती आहे की जरी धावा जास्त झाल्या तरी त्या धावा चेस करण्याची ताकद आपल्याकडे आहे. वातावरणामध्ये असलेला थोड्या अंशी आता दव जर पडलं किंवा त्याच वेळेला मैदानामध्ये खेळपट्टी थोडी संत झाली तर मात्र धावा येणार नाही, हे सुद्धा आपण पाहिलं. पण मगाशी जी योगेशने बॅटिंग केली ती काय बॅटिंग होती. 33 धावा बनवायच्या होत्या, 30 धावा त्याने बनवल्या आणि पंचांचा इशारा येतोय ISPL बॉर ओव्हर असेल. या षटकामध्ये अद्यापर्यंत फार मोठं काही करता आलेलं नाही आहे अनेक फलंदाजांना, पण त्याहीपेक्षा गोलंदाजांना तरी कुठे काही चांगलं करता आलंय. कारण अद्यापर्यंत जर पाहिलं तर विकेट्स फार काही मोठ्या घेता आलेल्या नाही आहेत. एखाद्या गोलंदाजाने या षटकामध्ये हॅट्रिक घेतलंय का, तर बिलकुल नाही आहे. एखाद्या गोलंदाजाने या षटकामध्ये म्हणजे ISPL ओव्हरमध्ये वाईट टाकलेला नाही आहे, तर त्याचंही उत्तर बिलकुल नाही आहे. त्याच्यामुळं कंट्रोल ही शोधतायत आणि त्याच वेळेला पण प्रयोग चांगला आहे. जेव्हा स्पर्धेच्या माध्यमातून हा प्रयोग केला जातोय, मला वाटतं उद्याचे खेळाडू अजून थोडं बेटर करण्याचा प्रयत्न करतील, कारण ते ऑब्झर्व करतायत की अशा काही गोष्टी घडत आहेत ज्या गोष्टींना आपल्याला उद्या तोंड द्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही पहिल्या सामन्यात खेळलेला असता तेव्हा तो आत्मविश्वास सुद्धा मिळाला असतो ना. राज बामुगडेच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय.
राज मामुगडे या वेळेला गोलंदाजीला आले. ऑफस्टमच्या बाहेर पुन्हा एकदा आपल्याला तीच लाईन पाहायला मिळते आणि ती जाणीवपूर्वक सुद्धा केली जात असताना मात्र या चेंडूवरचा कंट्रोल हा जो चर्चेचा विषय आहे त्याच्यावरती नक्की आपल्याला जावं लागेल. पण धावफलकावरती धावसंख्या 22 पाहायला मिळते. या षटकामध्ये फार थोड्याफार तरी धावा याव्या, ज्या मोठ्या फटक्यांच्या स्वरूपात असतील ही अपेक्षा व्यक्त केली जाईल अभि आणि भावेशकडून. लास्ट मॅचला भावेशने चांगली बॅटिंग केली होती. 18 धावांचं छोटेखानी पण तितकंच उपयुक्त योगदान त्याने मैदानामध्ये दिलं होतं. पण आज बॅटिंगच्या स्वरूपामध्ये दुसऱ्या मॅचमध्ये थोड्या अंशी का होईना आपल्याकडून अजून चांगली बॅटिंग व्हावी ही अपेक्षा त्यालाही असेल. या वेळेला बॅकफूटवरून मोठा फटका खेळलेत. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत, त्याच्यामुळे हा चेंडू वन बाउन्स ट्रॅव्हल होणार का? येस इट इज. चेंडू सीमारेषेच्या पार, चौकार. जोरावरती भावेश फटके खेळणं पसंत करतो आणि ते केलं सुद्धा त्याने. एक्स्ट्रा कव्हरच्या डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, पण त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार झाला आणि तिथेच त्याला चौकार मिळाला. 2 चेंडू टाकलेत, 5 धावा खर्च केल्यात, 26 धावा धावफलकावरती. भावेश आज एका वेगळ्या मूडमध्ये पाहायला मिळावा ही अपेक्षा जी काही होती ती व्यक्त होताना आणि ती घडताना सुद्धा पाहायला मिळते. यावेळेला स्क्वेअर लेगच्या टप्प्यामध्ये खेळला जातोय आणि हाही चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय, चौकार. चेंडूंवरती चौकार आल्यानंतर ते अलीकडच्या काळातील खूप सारे क्रिकेटपटू आहेत. तुम्हाला ऑस्ट्रेलियाचा ट्राव्हिस हेड आठवत असेल. खूप वेळेला आपल्याला तो डोकेदुखी ठरतो. ते नेहमी म्हणतो की आय नेव्हर बिलीव्ह इन अ प्रेशर. दबाव हा शब्द माझ्या डिक्शनरीमध्येच नाहीये आणि त्या पद्धतीनेच तो मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतो. कदाचित भावेश सुद्धा हेच म्हणत असावा की प्रेशर विषय काही नाहीये. ISPL बॉल ओव्हरला किंवा त्याच वेळेला या षटकामध्ये धावा येत नाहीयेत हे सगळं खोटं आहे आणि ते खोटं मी ठरवू शकतो. त्याने 2 चौकार वसूल केले, 2 निर्धाव चेंडू सुद्धा त्याच्यासमोर. पण मोठे फटके खेळण्याची संधी सोडायची नाहीये हे भावेशच्या त्या अप्रोचमध्ये पाहायला मिळालंय. तो फार महत्वाचा असेल. एक धाव आले अद्यापर्यंत या षटकामध्ये. तसं पाहिलं तर 31 धावा धावफलकावरती आल्यात, म्हणजे 10 धावा या षटकामध्ये आल्यात. षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी असताना अभि मेहतर आता या चेंडूला सामोरं जाणार आहे. क्षेत्रव्यूहमध्ये काही अंशी बदल केला जातोय अभिसाठी, कारण अभि थ्रू द लाईन सुद्धा सुंदर खेळतो, स्क्वेअर कट छान खेळतो, लेट कट सुद्धा करतो किंवा त्याच वेळेला ग्लान्सचे फ्लिकचे असे अनोखे फटके अलीकडच्या काळामधले सारे फटके आपल्या बॅटच्या फ्लोमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. आणि याही वेळेला आपण पाहिलं ना, छातीवरचा चेंडू होता पण ऑफस्टमच्या लेग स्टम्पच्या बाहेर गेले, स्वतःसाठी जागा बनवली, डी पॉईंटला क्षेत्ररक्षक होता आणि त्या कारणास्तव 2 धावा पूर्ण केल्या. अभि मेहतर चाणाक्ष पद्धतीने खेळतोय, चतुर पद्धतीने मैदानात खेळ साकारतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती धावसंख्या 1 गडी बाद 33. आपण जाऊया DJ मास्टरकडे, घेऊया एक छोटासा ब्रेक.
कोहिनूर आहेत आणि ज्यांना आपण फायटर जेट या नावाने ओळखतो त्यांच्यासोबत काही बोलण्याचा एक विषय किंवा असाच गप्पाच्या ओघामध्ये एखादा विषय निघाला की योगेश फायनल मॅचला किंवा अनेक साऱ्या फायनल तुम्ही जिंकता त्यावेळेला तुझ्या मनामध्ये नक्की काय चाललेलं असतं किंवा इतक्या मोठ्या गेम्समध्ये प्रेशर वगैरे या सगळ्या गोष्टी काय असतात. तेव्हा तो म्हणाला होता की नाही, अशा दबावाच्या परिस्थितीमध्ये खेळण्याचा अनुभव आमच्यासोबत आहे आणि त्या अनुभवातूनच मी शिकत गेलो आणि अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये खेळत असताना एक विचार केला की जेवढ्या दिग्गज खेळाडूंविरुद्ध खेळता येईल तेवढं खेळण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यातूनच माझा माइंडसेट तयार झाला. मग तिथूनच मला एक गोष्ट मात्र कळली ती या चेंडू नंतर नक्की सांगेन. यावेळेला फुलरलेनचा चेंडू होता. आता मात्र एज घेऊन चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर फरार होतोय. पंचांचा इशारा येतोय बॅटच्या स्वरूपात आलेला. हा एक आणखीन एक पोहोचले 37 पर्यंत. एक गडी बाद 37. अजूनही 11 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. आणि ती जी गोष्ट मला कळली होती ना, मला वाटतं ती अशी होती की एक्सपेरिमेंट्स इज नॉट अबाउट युअर हेअर कलर, इट इज ऑल अबाउट नंबर ऑफ टाइम्स यू गॉन थ्रू दॅट ओकेजन्स. आणि तुम्ही त्या परिस्थितीतून कसे जाताना ती गोष्ट फार महत्त्वाची असतं. इथं भावेशने ती परिस्थितीतून जाणं, स्वतःसाठी जागा बनवणं आणि दुसऱ्यांना जागा दाखवणं मैदानात सिद्ध करून दाखवलंय आणि प्रसिद्धीचं दार खोललंय. त्याच्या बाटमधून निघालेला आणखीन एक सणसणीत चौक. चेंडूवरती 2 चौकार अजिंक्यच्या वसूल केलेत आणि हे सारं क्रेडिट भावेशचंच आहे. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण याच दरम्यान धाटावच्या कोणत्याही खेळाडूने लागोपाठ 3 सिक्स किंवा 3 विकेट घेतल्या तर रुपेश रटाटे आणि पत्रकार ओमकार रटाटे यांच्याकडून 1500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. ओमकार रटाटे आणि रुपेश रटाटे यांच्याकडून दाटावच्या खेळाडूंसाठी हे पारितोषिक असणार आहे. 42 झाल्यात. जोरदार अपील झालं पण पंचांनी ते तात्काळ फेटाळलं. अभि दुसऱ्यासाठी जाणार यस इट इज. हे फिक्स आहे. तुम्ही अभिला थांबू शकत नाही. इथून भावेश पण निघाले होते बघा. तिसरी धाव पूर्ण आणि मला वाटतं आता भावेश चौथ्यासाठी प्रयत्नात आहेत. आणि काय घडलंय तिथे 4 धावा आल्यात. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक रनिंग बिटवीन द विकेट. जोरदार टाळ्यांनी इथे अभिनंदन केलं गेलं. जिथे सिंगल येणं अपेक्षित होतं तिथं 1 नाही 2 नाही 3 नाही 4 धावा आल्यात. पळून पळून मारलं जात आहे. तो मला वाटतं ना शोले चित्रपटामधला डायलॉग आहे, चून चून के मारेंगे. आज मैदानामध्ये या वेळेला तशा प्रकारची स्थिती प्रतिस्पर्धी संघाची कशा प्रकारे करायची त्याचं उत्तम उदाहरण या खेळाडूने दिलंय. धावा 4 कशा वसूल केल्या. तुतेश करिवले यांच्याकडून भावेशला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. तसेच आमचे दुर्वेशदादा छकडेवाले यांच्याकडून अभि मेहतरसाठी प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. एकदा स्कोअरकडे नजर टाकूया. 3.4 षटकांचा खेळ संपलाय. 46 धावा झाल्यात आणि भावेश आणि अभि ही जोडी मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः पळून पळून प्रतिस्पर्धी संघाला घायाळ करत आहे. आणि प्रोजेक्टेड स्कोर साधारण 63 दिसतोय, जो या स्पर्धेतला उच्चांक होईल. आता मात्र आपण पाहतोय की हा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू थोड्या अंशी अजिंक्यवरती दबाव आलेला पाहायला मिळाला. कारण पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार वसूल केले गेले. ते दोन्ही चौकार उत्तम फटके खेळले होते. चेंडू खराब नव्हते. बघा काही वेळेला चेंडूच्या मेरिटवरती तुम्हाला खेळावं लागतं. भावेश तो खेळला आणि अजिंक्य चांगली गोलंदाजी करतोय, पण क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं आहे. आणि अशा वेळेला अभिच्या बॅटमधलं पोटेन्शियल अजूनही पाहायला मिळणार याचं उत्तम उदाहरण आहे. दे धक्का. बडा प्लेयर कैसे होता है. या वेळेला त्याने दाखवून दिलं की आपल्यामध्ये किती इंधन अजूनही बाकी आहे. परत एकदा हाही चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे.
प्रशांत खामकर यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला भावेशच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक असेल. पण एकदा स्कोर सांगूया, सगळ्यांची बक्षिसं अनाऊन्स करू, काही हरकत नाहीये. पण एकदा मॅचचा आनंद घेऊया मित्रांनो. 4 षटकांचा खेळ संपलाय. 1 गडी बाद 59 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक येणं बाकी आहे. पण तो कोण होता त्याला शोधा. कोणतरी असं म्हणाला होता मगाशी की अभि आता कुठेतरी 1 रन काढतोय, 2च्या 3 काढतोय, 3च्या 4 काढतोय, तो दमलाय. चुकीचं आहे. मोठ्या मॅचचे मोठे खेळाडू हे असे असतात. त्याने पुढच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार मारून दाखवलं की माझ्याकडे अजून किती इंधन शिल्लक आहे. हे फार महत्वाचं आहे. पेट्रोल, डिझेल, CNG सगळं काही जोडा हो, किंवा सगळं काही सोडा. मैदानामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं ते स्किल अँड विल. आज मैदानामध्ये या दोन्ही गोष्टी, विल म्हणजे इच्छाशक्ती आणि स्किल म्हणजे तुमचं कौशल्य, या दोघांच्या जोरावरती अभि मेहतर मैदानामध्ये 11 चेंडूत 34 वर पोहोचलाय. तर भावेश 12 मध्ये 23 वर खेळतोय. 4 षटकात 59 आल्यात. पण लास्ट मॅचचा मॅच विनर आतिश येतोय गोलंदाजीला. थोडी वेगळ्या स्टाईलने गोलंदाजी करणं पसंत करतो. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतो आणि राऊंड आर्म गोलंदाजी करणं पसंत करतो. आणि मोस्ट ऑफ द टाइम त्याचा जो हात आहे तो प्रेडिक्ट करणं किंवा त्याच वेळेला त्याचं ॲनालिसिस करणं किंवा दुसऱ्या बाजूला त्याला रीड करणं, या सगळ्या गोष्टींवरती नजर असावं लागतं. हँड आय कोऑर्डिनेशन वगैरे वगैरे या क्रिकेटच्या बेसिक संकल्पनेमध्ये येऊ, पण तोपर्यंत आतिशने काहीतरी भन्नाट केलेलं असतं आणि त्यातला हा पहिला चेंडू डॉट होता. स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेला भावेशने थोडा अनोखा फटका खेळला, पण तो अर्थातच सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. परतोय पावलन. अभिजसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे जर लागोपाठ 3 चेंडूत त्याने 3 षटकार लगावले तर. किल्ला संघ जर जिंकला तर प्रतीकजी मोरे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. यातलं एकही पारितोषिक माझ्याकडे आलेलं नाहीये मात्र. तर हे रेकॉर्डमध्ये आहे, तर मी ज्यांची नावं घेतलीत त्यांच्याकडून गुगल पेने घ्या. ठीक आहे. जरा आता मॅचवर फोकस करतो मित्रांनो. सगळ्यांची बक्षिसं वाचेन, हरकत नाहीये. बोला बोला. न्यू बॅटर विघ्नेश. विघ्नेश थिटे मैदानामध्ये आलेत. लास्ट मॅचला चांगली बॉलिंग केली होती त्याने, पण आज बॅटरची भूमिका बजावावी लागेल. मला असं वाटलं होतं प्रतीक मैदानामध्ये येतील. अभिचा पुढचा चेंडू या वेळेला आतिशचा पुढचा चेंडू. आतिश थोडंसं वेगळं काहीसं करण्याचा प्रयत्न करतोय. ते म्हणतात ना हर्षल की कभी कभी जमाने से हटके करो, कुछ अलग करो, नया करो, आणि काहीतरी खास, काहीतरी नवीन. अलीकडच्या जनरेशन झीचं हेच तर वाक्य आहे, कुछ अलग करते है, कुछ नया करते है. आणि तसंच मैदानामध्ये करण्याचा प्रयत्न आतिशने केला. 3 चेंडू टाकलेत, केवळ 1 धाव खर्च केले आणि 1 विकेट स्वतःच्या नावावरती. 60 धावा. आणि आता अभि स्ट्राईकला जर षटकार लगावला तर 500 रुपयांचं पारितोषिक त्यांच्यासाठी आहे. आखूड टप्प्याचा चेंडू या वेळेला छान पद्धतीने फटका खेळलाय मिड विकेटला संकेत शिंदेच्या डोक्यावरून. आज मैदानामध्ये स्कोर पोहोचवलाय 66 वरती, 66 ऑन बोर्ड. अभि मेहतर मैदानामध्ये सायलेंट अँड जायंट किलर ठरतोय. त्याच्या बॅटमधून कोणताही गोलंदाज गोलंदाजीला येऊ, त्याच्या बॅटमधून उत्तर ठरलेलं आहे की तो मैदानामध्ये धावणार, पूर्ण करणार. आणि काय बॅटिंग केलंय आज मैदानामध्ये. 13 चेंडूमध्ये 42 धावांची अविश्वसनीय खेळी आहे. जिथे बॅटला बॉल लागत नाहीये, जिथे धावा येत नाहीयेत, अशा मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या केवळ गोलंदाजांना घाम फोडत नाहीये, तर क्षेत्ररक्षकांना सुद्धा अलर्ट राहावा लागतो की कधी एकदा अभिचा चेंडू येणार. म्हणजे कधी कधी ते चित्रपटातलं एखादा कॅरेक्टर असतो ना की बाबा हा स्वप्नातही येऊ नये, अशा प्रकारे आपल्याला जे वाटत असतं तेच आज मैदानामध्ये घडतं. म्हणूनच ज्यांचं 13 चेंडूत आतापर्यंत 42 त्याने बनवल्यात. पुढचा फटका याही वेळेला सीमारेषेच्या बाहेर आहे.
त्याच्या बॅट मधून हा चौथा दणदणीत षटकार आहे. 74 धावा झाल्यात. स्कोर एकदा सांगूया मित्रांनो, 74 झाल्यात. 74 आज स्पर्धेतला हायएस्ट स्कोर मैदानामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 71 होते आतापर्यंत, पुन्हा त्यांचा स्कोर हायएस्ट होतोय धाटाव गौळवाडी संघाचाच, कारण लास्ट मॅचला त्यांनी 71 बनवल्या होत्या. नेक्स्ट मॅचचा टॉससाठी कॉल देतोय जय भवानी खारगाव कोळीवाडा श्री धावीर तळवली संघ विरुद्ध स्वयंभू भुवनेश्वर जय बजरंग लांढार. दोन्ही टीमचे कॅप्टन चला लगेच या प्लीज. खारगाव आणि भुवनेश्वर दोन्ही टीमचे कॅप्टन जरा लगेच यायचं आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय. काय मॅच आपल्याला पाहायला मिळाली ना आज, पैसा वसूल मॅच ज्याला म्हणतो ना, तशा प्रकारची परिस्थिती मैदानामध्ये पाहायला मिळाली. 48 बनवल्या. बरं, पारितोषिक आलेले आहेत. सामना संपल्यानंतर आपण ती अनाऊन्स करू, पण मी टॉस घेतोय. भुवनेश्वर संघाचा कर्णधार आणि खारगाव संघाचा कर्णधार. अप्रतिम बॅटिंग आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली. आणि आज युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या निमित्तानं जेव्हा अशा प्रकारची सिच्युएशन मैदानामध्ये येईल अशी अपेक्षा ही व्यक्त केली जात असताना, कारण धावा येत नव्हत्या पण धावा केल्या जाऊ शकतात हे उत्तम उदाहरण अभि मेहतरने त्याच्या बॅटच्या रूपाने दाखवले. भावेशी अप्रतिम साथ त्याला राहिली. दोन्ही संघाचे कर्णधार खारगाव कोळीवाडा संघाचे कर्णधार आहेत. भुवनेश्वर टीमचे कॅप्टन लगेच या. निशान बामुगडे यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. भुवनेश्वर संघाचे कर्णधार सुद्धा उपस्थित होत आहेत. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया आपण. सेकंड राऊंडचा सामना आहे. निशांत सर यांना विनंती आहे तुम्ही तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. कोण तुमचा होता कॉल? फील्ड फर्स्ट. नाही, मला थोड्या क्षणासाठी असं वाटलं की मी तुमचं लग्न झालंय. हां, म्हणजे असं ते बायकोचं नाव मी कोणतं घेणार आहे की काय असं वगैरे घेत आहे की काय असं वाटलं होतं. पण ठीक आहे, डिसिजन तुमचा फिल्डिंगचा आहे, चांगला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच आपल्याला बघायची आहे त्याच्यामुळे मी काही प्रश्न विचारत नाही आहे. मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला. आणि तुम्हाला बॅटिंग करायची आहे तर तुम्हालाही शुभेच्छा. सो निशांत सर धन्यवाद. टॉस झाला, भुवनेश्वर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि निर्णय घेतला की आपण क्षेत्ररक्षण करणार. खूप सुंदर मगाशी खेळले होते ते आणि अप्रतिम अशा प्रकारे सामना जिंकलेले आहेत हे दोन्ही संघ. त्याच्यामुळे हे बॅटल सुद्धा इंटरेस्टिंग असेल. पण नक्की कोण जिंकणार कोण हरणार हे आपण पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर एक गोष्टीचा अंक जो पाहिला ना आपण, पहिला अंक मजेदार होता. नाटक जर 2 अंकामध्ये पाहायचं असेल तर त्याच्यातला दुसरा अंक अधिक रोमांचकारी आणि अधिक थरारक असावा असा अनुभव प्रत्येकाला हवा असतो. पण ते घडणार का हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये माझे साथी समालोचक मित्र आणि व्हॉइस ऑफ रोहा हर्षल मुंडे उपस्थित आहेत. मी माईकचा भार त्यांच्याकडे सोपवतो. सो ओव्हर टू हर्षल मुंडे. हॅलो हॅलो. नचिकेत भोईर यांच्या वतीने कॅशप्राईज येते. 3 बॉल 3 6 जर येतात किल्ला टीमच्या कोणत्याही बॅटरकडून तर 500 रुपयाचं कॅशप्राईज दिलं जाईल. यस, अनुज पाडसे यांच्या वतीने कॅश प्राईज आलं होतं लगातार 3 षटकारासाठी. पण 48 धावांचा वादळी खेळ केला त्याच्याबद्दल ते कॅश प्राईज अभिला दिलं जाईल. यस, ते कॅश प्राईज जमा सुद्धा झालंय. प्रत्येक चौकाराला सँडी रावकर यांच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल टीम किल्ला टीमसाठी. त्याच वेळेला प्रत्येक षटकारासाठी जगदीश ठमके यांच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल टीम किल्लासाठी. प्रतीक मोरे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला किल्ला टीमसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज. यस, अजून कोणाचे कॅश प्राईज असेल तर सांगा, म्हणजे मॅच चालू व्हायच्या आधी सगळे अनाऊन्स करून घेऊ.
येस, मॅच स्टार्ट. 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला फुलटॉस बॉल, बीमरचा कॉल झालाय. नो बॉल पहिलाच आणि त्याच्यावरती 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. जल्लोष होणार, चढ उतार पाहायला मिळणार, कारण की 75 धावा सुद्धा लांब नाहीयेत. जर धाटावचे खेळाडू, जर गौलवाडीचे खेळाडू त्या धावा बनवू शकतात तर त्याचा पाठलागही होऊ शकतो. क्रिकेटचा खेळच असा आहे ना की शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कोणताही अनुमान लावला जाणार नाही. पहिला भीमर, त्याच्यावरती धावा मिळाल्या 2. आता फ्रीहिटचा बॉल, प्रसाद बामुगडे ऑन स्ट्राईक. 75चा पाठलाग करताना ब्लॉक होल्लेनचा बॉल, अडवा बॅटनं फ्लिक करण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला होता, फिल्डिंग त्याहून चांगली. बॉलची फेक, धाव मिळते 1. सुरुवात झाली आहे या मॅच मध्ये ना. दोन्ही बाजूना आवाज होणार, डगआउट मधून जल्लोष पाहायला मिळणार. जर षटकार येणार तर तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर सारांश 11 किल्ला, त्याच वेळेला निवी टीमचा जल्लोष होईल. पण जर विकेट येईल तर मात्र आपण जर पाहिलं तर धाटाव आणि गौलवाडीचा सुद्धा जल्लोष होईल. मॅच चांगली होईल यात ते मात्र शंका नाहीये. पहिल्या बॉलला धावा जमा झाल्या 4. पाठलाग करायचं 75चा. संकेत शिंदे ऑन स्ट्राईक. फुल टॉस, मोठा फटका खेळायचा होता मिड विकेटला. फिल्डर तिकडे आहेत. 1 धाव मिळतीये. सिंगलने पुढे जाण्याचे प्रयत्न, किंवा जर एका मोठ्या टोटल पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे तर मोठी सुरुवात तुम्हाला करावी लागते. आणि याची जाणीव खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर प्रसादला आहे आणि सध्याच्या घडीला तोच त्याच प्रयत्नांमध्ये पाहायला मिळेल. 2 चेंडू, 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. संयमी सुरुवात, संयम बाळगण्यामध्ये नेहमीच बेहत्तर असणारा खेळाडू प्रसाद. हो, प्रतिम, लाजबाब चेंडू होता. उत्तर नव्हतं या चेंडूचं. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल बघायला मजेल. प्रजेश वरणकरला तुम्ही पाहताय, एक महत्वाचा गोलंदाज अगदी खोलात टाकलाय. बॅट आणि बॉलचा संपर्कच करून द्यायचा नव्हता, आणि जर झाला नसता तर यदा कदाचित स्टंप आणि बॉलचा संपर्क झाला असता. हरकत नाहीये, सिंगल मिळतीये. धाव जोडली जाते. 1च्या साह्याने टीम 6 पर्यंत पोहोचतीये. पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल बॅटर संकेत शिंदे. बॅटची आउटसाइड एज, बॉल टर्न, शॉर्ट थर्ड मानला. फिल्डर तिकडे आहेत, चांगली फिल्डिंग. ऋतिक अजून एक धाव फलकावरती येत असताना पाहायला मिळतीये. सिंगल टीमसाठी गरजेची आहे, पण त्याच वेळेला तुम्हाला 75चा पाठलाग करायचा आहे. या माइंडसेटनं मैदानावरती खेळावं लागेल. 15.69च्या सरासरीने धावा बनवायच्यात, पण आतापर्यंत सुरुवात अशी झाली असं वाटतं प्रत्येक षटकाच्या मागे 10ची सरासरी राखली जाईल, पण ती पुरेशी असेल का हा प्रश्नचिन्ह एकदा विचारावा लागेल किल्ला संघाच्या प्रत्येक बॅटरला. पण नाही, पुरेशी नाहीये. होय, हे सांगत असताना प्रसादनं ठोकलाय खणखणीत शॉट. थँक्यू. मॅच रंगणार. होय, त्याचं ज्वलंत उदाहरण प्रसादच्या बॅटमधून आलेला क्लासिकल अंदाजाचा षटकार. अगदी गुडघे टेकले आणि तदनंतर जागा बनवली आणि आपल्या खेम्यामधील असणारा एक लाजबाब स्ट्रोक दाखवलाय. 6 धावा. मॅच ऑन आहे, मॅच मध्ये धावा बनणार, आणि होय, त्या धावा बनवण्यासाठी आम्हीही सज्ज आहोत याची जाणीव करणारा हा षटकार आला. पहिला धावा 13 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल या ओव्हरचा. प्रसाद ऑन स्ट्राईक. पुन्हा फुल टॉस, दिशादर्शक फटका, स्क्वेअर लेगला जल्लोष करणारा सीमाफा. प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहता, प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद. आता जवळ आपण जर विचार केला ना तर ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रचंड प्रेक्षक वर्ग पाहता. 12 वाजून 55 मिनिटे झाली तरी सुद्धा
मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक आहेत. त्यांना काय हवंय? होय, या 75 धावांचा पाठलाग होईल की नाही ते माहिती नाहीये, पण मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जायला पाहिजे हे त्यांना हवंय. या मॅच मध्ये 75 धावा होतील किंवा थांबवल्या जातील हे प्रश्न आहेत, पण त्या प्रश्नांमध्ये विकेट आणि षटकार हव्यात. सध्याच्या घडीला तेच चालू आहे. विकेट तर नाही आली आहे, पण षटकार चौकार यायला लागलेत. पहिल्याच ओव्हरला 17 धावा बनतील आणि होय, त्या धावा बनवण्यासाठी आम्ही सज्ज झालोय याची जाणीव हा संकेत पहिल्याच ओव्हरला संकेत शिंदे आणि प्रसाद बामुगडेने दिलाय. सौजन्य वेगाचा बादशाह. पहिलाच बॉल टी बॅक्सच्या कव्हरला संकेत शिंदेच्या बॅटमधून स्वतःच्या डगआउटला मानवंदना देणारा मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, पर बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. 75चा पाठलाग लांब नाहीये जर हे दोन फलंदाज अशा दर्जाची बॅटिंग करत राहिले. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता रन रेटचा विचार वेगळा केला जातोय, आता रणनीती वेगळी पाहिली जाते, कारण की संकेतच्या बॅटमधूनही धावा येत आहेत. अजून एक मोठा फटका, मिड विकेट पार, 6 षटकार. पाठलाग करत असताना सुरुवात कशी असावी? जर आजच्या रात्रीमध्ये कोणी विचारलं तर निश्चितपणे संकेत आणि प्रसाद सांगतील होय, अशीच असावी. सुरुवातीच्या कालावधीमध्ये समोरच्या प्रत्येक आपण म्हणतो ना की मारायचं ना तर टॉपच्याला, जे काही तुमचे महत्वाचे पहिले गोलंदाज आहेत त्यांच्यावरती आक्रमण करायचं, धावा जमा करायच्या आणि मगच आपण त्या 75चा पाठलाग करायचा. होय, पहिल्या सुरुवातीच्या पॉवरफुल गोलंदाजावरती पॉवर हिट केले जात आहेत. 27 धावा धावफलकावरती पहिल्या 8 बॉल मध्ये जमा केल्यात. टीम सारांची 11 किल्ला. यावेळीचा बॉल कमबॅक कौतुक करावं लागेल सौजन्याचं. 2 बॉल वरती 10 धावा खर्च केल्यानंतर तिसरा चेंडू आत्मविश्वासानं भरलेला वाईड यॉर्कर डॉट बॉल. हे गरजेचं आहे. धावा थांबवाव्या लागतील, कारण की हा जो वेग आहे किंवा जो हा फ्लो आहे बॅटिंगचा जर असा चालू राहिला तर सौजन्याला माहिती नाहीयेत की या 75 धावा लांब नाहीयेत. किंवा जर आपण जे टार्गेट सेट केले ते सेफ नसेल, त्यासाठी आपल्याला विकेट इम्पॉर्टंट आहे. पुढचा बॉल फुल टॉस गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीपॅक्सच्या कव्हरला फटका चांगला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे सिद्धू. एकच धाव मात्र खर्च होत असताना पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या वाढतीये. संघ पुढे चाललाय 28 या आकड्यावरती. सध्याच्या घडीला धावगती येत असताना पाहायला मिळतीये. सौजन्याच्या अगेन्स्ट पहिल्या 4 बॉलला 11. मागील मॅच मध्ये ज्यानं प्रत्येक फलंदाजाला सळो की पळो करून सोडलं होतं ना, तोच खेळाडू सौजन्य आता थोडा धावा खर्च करत असताना बघायला मिळालाय. पण त्याच्याकडे कमबॅक करण्याची जाणीव आहे. त्याच्याकडे वेगवेगळे विविध चेंडू आहेत, कधी कमी गतीचे, कधी जास्तीच्या वेगाचे, वाईड यॉर्कर, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, आणि अशा प्रत्येक चेंडूचा योग्य वापर त्याने योग्य वेळेला केलाय आणि सध्याच्या घडीला ती वेळ आली आहे. आता बदल गरजेचा आहे, बदल घडवावा लागेल. समोर प्रसाद बामुगडे. पुढचा बॉल फुल टॉस चेंडू लांबून खेळण्याचा प्रयत्न मिस झालाय. स्वतःवरती प्रसाद नाराज असेल. फुल टॉस बॉल सुटला बॅटमधून. मिडल केला असता तर धावा जमा झाल्या असता. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. अगदी लांबून खेळण्याचा प्रयत्न, तिन्ही स्टिक सोडून खेळत होता आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची सांगता झाली आहे. सौजन्यानं कमबॅक आणलाय. तो या मॅच मध्ये येतोय की म्हणा तो एकटा येत नाहीये. तो मॅच मध्ये येत असताना धाटावकरांच्या अपेक्षा घेऊन येतोय, त्याच वेळेला गौलवाडीकरांचा विश्वास घेऊन येतोय आणि होय तो काहीतरी घेऊन येतोय, पण येताना डॉट बॉल सुद्धा आणतोय. हे महत्वाचं आहे. आता विकेटची गरज आहे. शेवटचा बॉल, दुसरं षटक. सौजन्य समोरचा बॉल खोलात टाकलाय. समोरच्या दिशेला खेळला जाईल. लॉंग ऑनला फिल्डर विघ्नेश तिटे. सिंगल मिळतीये. 2 ओव्हरचा खेळ संपला. 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर 14.50च्या सरासरीनं
सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय 29 धावा. 29 धावा स्कोर कार्ड वरती. 7 बॉल मध्ये 15 वरती प्रसाद बामुगडे, 6 बॉल मध्ये 13 वरती संकेत शिंदे. आणि इथून पुढे येणाऱ्या आपण जर पाहिलं तर 18 बॉल मध्ये 46 ची गरज आहे. 18 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय. प्रसाद बामुगडे यांच्यासाठी इकडे कॅश प्राइज आले. प्रसाद बामुगडे यांच्या बॅटमधून जर लगातारचे 3 षटकार बघायला मिळाले तर जगन्नाथ स्मृती पिंगळसे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. एस आर सलून यांच्या वतीने सुद्धा कॅश प्राइज झाले. लगातारच्या 3 सिक्स साठी एस आर सलून यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. रुपेश रटाटे एस ISPL बॉल. रुपेश रटाटे आणि ओमकार रटाटे यांच्या वतीनं प्रसादच्या विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाते. नचिकेत भोईर यांच्या वतीने लगातारच्या 3 सिक्स साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रतीक मोरे यांच्या वतीने लगातारच्या 3 षटकारासाठी प्रसादसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज येते. अनमोल गोरे यांच्या वतीने जर किल्ला संघ जिंकतोय तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. येस, संकेतने मारू द्या किंवा मग प्रसादने, दोघांनी प्रत्येक षटकाराला 500 रुपये. जगन्नाथ स्मृती पिंगळसे, विघ्नेश तिटे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती या मॅचची गोल्डन विकेट. सर्वाधिक मोठा धक्का प्रसाद बामुगडे मैदानाच्या बाहेर. त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा जमा झालंय. विकेट आली आहे. प्रसादला फसवलंय. ISPL बॉल टप्पा पडल्यानंतर स्विंग झाला आणि बॅटला स्पर्श करत असताना अभि मेहत्तरच्या हातामध्ये 20वा घेत असताना आपल्याला बघायला मिळालाय. विकेट आली आहे. सगळ्या अँगलनं तुम्ही रिप्ले पाहताय कारण की विकेट किती इम्पॉर्टंट होती. किंबहुना आता सगळा एक मोठा विश्वास गौलवाडी आणि धाटाव संघाने आपल्या हातामध्ये पकडलाय की या मॅच वरती जशी आपण ही कॅच पकडली आहे तशी आपण मॅच पकडण्याची शक्यता आहे. पण नाही, क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमीच म्हणत आलो ना की क्रिकेटचा खेळ एकट्या दुकट्यावरती जिंकला जात नाही. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. प्रसाद बाद झाला तरी बॅटिंग लाईनअप खूप डीप आहे. निवी संघाचे 72 खेळाडू आहेत, किल्ला संघाचे खेळाडू आहेत. आणि होय, आता किल्ला संघाकडून अजून एक अस्त्र वापरला जातोय, नाव त्याचं संकेत मुंडे. एका बाजूला संकेत मुंडे तर एका बाजूला संकेत शिंदे. हे 2 संकेत कशा पद्धतीचा खेळ करतील ना हेही पाहिजे. विघ्नेश तिटे पुढचा बॉल. यावेळीचा बॉल ISPL चेंडू स्विंग होत असताना पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर वळण निर्माण झालंय आणि यस व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल, व्हाईट +1. 2 धावा स्कोर कार्ड वरती प्लस होत असताना पाहायला मिळतील आणि त्या 2 धावेच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या वाढेल. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. हात भरवून घेतला होता चेंडून टप्पा पडल्यानंतर. धावसंख्येत 2 ने वाढ झाली आहे. धावा पुढे चालल्यात. धावसंख्या 31 या आकड्यावरती. सध्याच्या घडीला धावा येत आहेत. ISPL ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं आहे. पुढचा बॉल. समोरचा चेंडू लांबून खेळायचा होता. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. बघा, जोपर्यंत पंचांचा इशारा आला नव्हता त्यावेळेला धाटाव गौलवाडीचा जल्लोष झाला. व्हाईट बॉलचा इशारा जसा आलाय तसा स्वरांच 11 किल्ला निवी टीमचा जल्लोष चालू झाला. हे महत्वाचं आहे. जल्लोष होणार कारण की मॅच रंगणार. दुसऱ्या फेरीचे सामने चालू झालेत. आपण पाहताय, आपण अनुभवताय, आपण आनंद घेताय युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या भव्य दिव्य या स्पर्धेचा. पुढचा बॉल. याही वेळेला दुसरा बॉल पुन्हा वाईट येतोय. अजून एक अवंतर स्वरूपाची धाव मिळेल. अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. धावसंख्या धावफलकावरती 33. रोहा तालुका सरचिटणीस तुकारामजी भोगटे साहेब यांच्या वतीनं प्रसादची जी विकेट घेतली त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज विघ्नेश तिटेसाठी इकडे जमा झालाय. संकेत शिंदे ऑन स्ट्राईक. 2 वाईट बॉल आलेत. बॅक टू बॅकचे 3 वाईड आलेत आणि 3ही वाईडनं धावा वाढवल्यात. संघ पुढे चाललाय. तब्बल 33 धावा.
प्रसादची विकेट घेतल्यानंतर असं वाटलं होतं विघ्नेशचं कॉन्फिडन्स वाढेल, पण तसं चित्र दिसत नाहीये. ISPL ओव्हरमध्ये टप्पा पडल्यानंतर बॉल जास्तीचं वळण निर्माण करत असताना बघायला मिळालंय. पुढचा चेंडू, यावेळेला मोठा फटका ISPL बॉलवरती संकेत शिंदेनं ठोकलाय. षटकार. संकेत शिंदे जेव्हा मैदानामध्ये खेळतोय ना, RTPLच्या पहिल्या पर्वामध्ये महागडा खेळाडू ठरला होता हाच. आणि तुम्हाला एक आठवण सांगतो की काही खेळाडू कसे गटसी क्रिकेटर असतात ना, तेव्हा तो पहिल्या सामन्यामध्ये थोडाफार कमी धावा त्याने बनवल्या होत्या, पण जेव्हा तो दुसऱ्या सामन्यापासून त्याने जी सुरुवात केली होती ना, त्याने दाखवून दिलं होतं की तो सर्वाधिक महागडा खेळाडू का ठरला होता. त्यामुळे गटसी क्रिकेटपटू आहे तो, मैदानामध्ये असणं किल्ला नेव्ही संघासाठी महत्त्वाचं असणार आहे. अशा क्रुशल मोमेंटमध्ये आपण जर पाहिलं तर मोठा दबाव आहे, दडपण आहे, त्याच्या समोर 75 धावांचा आणि तरी सुद्धा संयमानं त्यानं खेळलेले फटके हे मात्र विरोधी संघाला झटके देणारे वेगळ्याच पद्धतीचे राहिलेत. 39 धावा म्हणजे या मॅचमध्ये ISPL ओव्हर जास्तीची महत्वाची राहिलेली नाहीये. याही वेळेचा बॉल बाहेर बाहेर, वाईड बॉलचा इशारा. अवांतर स्वरूपाची धाव मिळते. अवांतर स्वरूपानं टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. सध्याच्या घडीला संघाचा धावफलक 40 या आकड्यावरती पोहोचलाय. 40 धावा धावफलकावरती आहेत. एक बॅटर बाद झालाय. आणि या गोष्टीसाठी मी म्हटलं की जास्तीचं आपण जर पाहिलं तर मॅचेस चालू झाल्या त्यावेळेला ISPL ओव्हरती जास्ती लक्ष होतं की धावा येत नाही आहेत त्या ओव्हरमध्ये, वाईटच्या धावा आल्यात त्याच येतील, पण तसं नाहीये. सागर सावंतनं त्या बॉलवरती आक्रमण केलं. पहिला षटकार मारला स्पर्धेचा. भावेशनं लगातार 2 चौकार त्याच्यावरती मारल्या आणि आता संकेतनं सुद्धा षटकार खेळलाय. म्हणजे त्याला सुद्धा रेग्युलर बॉल सारखा बॅटवरती घ्यायला लागलेत. बाहेरचा बॉल, पंच फिरलेत. आज या रात्रीमध्ये वारंवार एक्सरसाइज करावी लागते. जास्तीचं वळण निर्माण केलंय. आणि मला वाटतं पहिलं सांगितलं होतं की एक चांगला गोलंदाज या ओव्हरमध्ये अक्षरशः बॉल टाकत असताना प्रश्नचिन्ह त्याच्या समोर येतो, किंबहुना तो अचंबित होतो की मी टप्पा योग्य टाकतोय पण तो बॉल वलन निर्माण करतोय. आणि होय, पण आता त्याच्यावरती अभ्यास करावा लागेल. आता दाटाव गौलवाडीच्या सगळ्या समर्थकांना प्रश्न पडलाय की विघ्नेशच्या षटकाचे पुढील 3 चेंडू नक्की कसे असतील, कारण की त्यानं आतापर्यंत 5 वाईट बॉल फेकलेत, 1 षटकार. पहिल्या बॉलला 1 विकेट महत्वाची मिळवली जरूर, पण तिथून पुढे धावाही खूप साऱ्या खर्च केलेल्या बघायला मिळाला. दबाव दडपण पूर्णतः निर्माण झालंय. अगदीच 41 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 8 बॉलमध्ये 19 वरती संकेत शिंदे एकटा खेळतोय. तो शांत आहे, पण तो अगदी शेवटपर्यंत शांत राहणाऱ्यातला नाहीये. याही वेळेला मोठा फटका डीप बॅक्सचा कव्हरला. बॉल सीमा रेषेच्या पार. शिवरायांच्या तलवारी सारखा वार. चेंडू सीमा पार. ठोक सारांश 11 किल्ला निवी संघाचे समर्थकही संकेतले हेच म्हणत असतील, हा सामना फक्त जिंकून दाखव भावड्या आम्हाला. 9 बॉलमध्ये 23 वरती खेळतोय. प्रसाद बाद झाला ठीक आहे, मॅच तर संपली नाहीये, मी उभा आहे याची जाणीव त्यांना करून दिली आहे. अजून एक बॉल, यावेळेला डीप बॅक्सचा कव्हरला खेळायचा. फिल्डर शुभम, चांगली फिल्डिंग, सिंगल तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला होता संकेतनं, पण दुसऱ्या संकेतनं ती धाव घ्यायची नाहीये हा कॉल केला, पण तो योग्य निर्णय. ISPL ओव्हर आतापर्यंत हे सर्वाधिक महागडे षटक आहे का? होय, कारण की आतापर्यंत 17 धावा खर्च केल्यात विघ्नेशनं. खूप साऱ्या धावा खर्च करत असताना पाहायला मिळाला. 1 षटकार, त्याच्यामध्ये 1 चौकार, जवळजवळ 5 वाईड, त्याच्यामध्ये 1 दुहेरी, 1 सिंगल, आणि मग अशा स्वरूपाच्या खूप साऱ्या धावा येत असताना टीम पोचली आहे सारांश 11 किल्ला निवी 46 या आकड्यावरती. हव्या तेवढ्या धावा आल्या म्हणजे टीमचा जो टेम्पो आहे तो हवा तसा पुढे चाललाय. आता शेवटचा बॉल येणं बाकी आहे ISPL ओव्हरचा.
शेवटचा बॉल, बॅटची कडा, बॉल शॉट, थर्ड मानला, फिल्डर तिकडे आहेत, अजून एक धाव जोडली जाईल म्हणजे या ओव्हरमध्ये आल्या 18. टीम पोहोचले 47 वरती. 18 बॉलचा खेळ संपलाय, पण इथून पुढे 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि अजूनही या मॅच मध्ये 28 धावांची अपेक्षा आहे. सामना संपला नाहीये. 14ची सरासरी राखायची मॅच जिंकायला. मॅच गरम आहे, मॅच मध्ये वातावरण खूप चांगल्या दर्जाचं झालंय. सामना जास्त कालावधी थांबून जमणार नाहीये, पण एक छोटासा ड्रिंक्स ब्रेकवर साठी आपण थांबूया आणि एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. सुमधुर संगीत ऐकूया रंगत. इम्पॉर्टंट मॅच. 12 बॉल, अपेक्षित धावा आहेत 28. 12 चेंडू, 28 धावांची गरज. या मॅच मधील सर्वाधिक महत्वाचं षटक. सन्माननीय सतीजी जाधव आणि केतन दादा पवार यांच्या वतीने कॅश प्राइज येते. जर धाटाव गौलवाडी संघ जिंकतो तर 300 रुपयाचं कॅश प्राइज इकडे जमा सुद्धा झालंय. हे महत्वाचं आहे. 12 चेंडू आपण जर पाहिलं तर इथून पुढे 28 धावांची आवश्यकता. 12 चेंडू, 28 धावांची गरज. सोमेशजी देशमुख साहेबांच्या वतीने कॅश प्राइज येते. जर स्वरान सारांश 11 किल्ला निवी संघ जिंकतोय तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज सोमेशजी देशमुख साहेबांच्या वतीने दिलं जाईल. बघा, म्हणजे आता संदीप सर असं झालंय ना की धाटाव गौलवाडी संघ खेळतोय, किल्ला निवी संघ खेळतोय, पण रोहा तालुक्याचे क्रिकेट वेडे, क्रिकेटवरती निस्वार्थ प्रेम करणारे, किंबहुना मग विविध गावांवरती प्रेम करणारे ते सगळेच प्रेक्षक वर्ग आता इकडे बक्षीस घेऊन यायला लागलेत. म्हणजे सोमेशजी देशमुख म्हटल्यानंतर ते पिंगळसे गावाला बिलॉंग करतात, जगन्नाथ स्फूर्ती संघाचे संघ मालक आहेत, पण त्यांनी दाखवले किल्ला आणि त्याच वेळेला निवी संघ गावावरचं प्रेम. त्यांनी सांगितलं जर किल्ला आणि निवी ही मॅच जिंकते तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज पूर्ण टीमला दिलं जाणार आहे. बक्षीस खूप येणार, मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाणार. येणाऱ्या पुढच्या 12 बॉल मध्ये 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी संकेत मुंडे ऑन स्ट्राइक. बॉलिंगला सौजन्य. पहिला बॉल, टप्पा पडलाय, सोडून दिलाय, पंच फिरलेत, व्हाईट बॉल. पहिला व्हाईट बॉल आलाय. सुरुवात व्हाईट बॉलनं झाली आहे. हा एक ट्रॅप असावा का, ही रणनीती असावी का सौजन्याची, की त्याला माहिती आहे आताचे बॉल जास्तीचे शरीरापासून आणि बॅटपासून लांब न्यावे लागतील. वाईड यॉर्करचा वापर योग्य करावा लागेल जर या धावात थांबवायच्यात. 12-27. अजून एक बॉल, बाहेर बाहेर, व्हाईट बॉल. लगातारचा दुसरा वाईड. या मॅच मध्ये जर जास्तीचा आपण जर पाहिलं ना तर बॅटरला मोठा संघर्ष करावा लागला नाहीये. वाईडचा विचार केला तर बरेचसे वाईड या मॅच मध्ये आलेत. किंबहुना गौलवाडी धाटाव संघाने आतापर्यंत इथेच 5 ओव्हर हाताळल्यात का एक्स्ट्राचे बॉल टाकून, हाही एक प्रश्नचिन्ह उभा राहिला. कारण की खूप साऱ्या धावा खर्च होतात. 49 धावा स्कोर कार्ड वरती. संकेत पुढचा बॉल, मोठा फटका समोर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फ्लॅट अँड फ्युरियस. संकेत मुंडेच्या बॅट मधून सिक्सर. त्यांच्या वतीनं जर धाटाव आणि गौलवाडी संघ जिंकतात तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बक्षीस येत आहेत आणि संकेतच्या बॅटमधून षटकार सुद्धा येत आहे. आता संकेत हे दोन्ही संकेत मात्र समोरच्या टीमला संकेत देत आहेत की या मॅच मध्ये जर आम्ही दोघे उभे राहिलो तर या इथून पुढच्या 75 धावा आमच्या हातामध्ये आहेत. आणि होय, त्या हाताची पावर किंबहुना मनगटी योग्य वापर सध्याच्या घडीला या दोन्ही फलंदाजाने केलाय. 11 बॉल, इथून पुढे 20 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी टीम स्वरांश सारांश 11 किल्ला निवी या टीमला. पुढचा बॉल,
पुन्हा बिग हिट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, पुन्हा सरळ फटका गोळीच्या वेगानं, जमिनी लगोलग फटका, फिल्डिंग खराब होती, बॅकअप चांगलं मिळालं भावेश ठमकेचं, अथवा इथे चौकाराची नोंद केली गेली असती. सिद्धूवरती दबाव निर्माण झालाय का, तो दडपणामध्ये खेळतोय का, किंवा गोलंदाजांवरती, क्षेत्ररक्षकावरती? कारण की 75 धावा ज्या वेळेला बनल्या त्यावेळेला सगळ्यांना असं वाटलं होतं की स्पर्धेची जर सर्वाधिक मोठी टोटल आहे तर या मॅचमध्ये आता आपली बाजू थोडी मजबूत आहे. पण ज्या वेळेला प्रसाद संकेतने जी सुरुवात मिळवून दिली, पण तिथून आता असं झालंय की मॅच 50-50 मध्ये गेली आहे. कोणी जिंकू शकतं, क्रिकेटचा खेळ असा आहे. म्हणून मी डावाच्या सुरुवातीला सांगितलं, जर 75 आपण बनवतोय तर समोरचा संघ सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आहे. मोठा फटका खेळायचा होता, ऑन साइडला फिल्डर तिकडे सौजन्य, एक धाव तर मिळेल, दुसऱ्या धावेसाठी पलटले दाती वेगानं, एका धावेचं रूपांतर 2 मध्ये, चित्त्याची धाव, हरणाची चपाई, टायमिंग कॉम्बिनेशन आणि त्याच वेळेला कॉलिंग याचा मिळाव अगदी योग्य झाला आणि 2 धावा टीमला मिळाल्या. धावसंख्या पुढे चालली आहे. संघाचा धावफलक सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय 59 या आकड्यावरती, 9 चेंडू आणि 16 धावा. आपण सर नेहमीच म्हणत आलोय ना की त्या कामाच्या थकव्यापेक्षा विचारांचा थकवा आहे ना, रात्रभर झोप लागू देत नाही. आणि तसाच आहे क्रिकेटमध्ये सुद्धा. जर क्रिकेट खेळतोय ना, तो खेळलेला जो काही थकवा आहे ना, त्याच्यापेक्षा मॅच जर हातातून गेलेला तो जो काही विचारांचा थकवा आहे तो रात्रभर झोप लागू देत नाही. आणि ही मॅच जी टीम विसरेल ना, किंवा ही मॅच जी टीम पराभूत होईल, आज रात्रभर त्यांना झोप लागणार नाही. कारण की दोन्ही बाजूने मॅच ऑन आहे. म्हणजे सारांश 11 किल्ला संघ सुद्धा आता विजयाच्या दरवाजावरती आहे, त्याच वेळेला गौलवाडी धाटाव संघ सुद्धा विजयाच्या दरवाजावरती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या तोंडामधून जो घास संघ घेऊन जाईल तो संघ मात्र इकडे आज वरचं ठरत असताना बघायला मिळेल. 9 चेंडू आणि 16ची गरज आहे संकेत स्ट्राईकला. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय, 2 दुहेरी धावा आल्यात, म्हणजे धावा त्याच्याही बॅटमधून येत आहेत. आणि संकेत शिंदे 10 बॉलमध्ये 24 वरती खेळतोय. 2 संकेत, धावा 59, 75चा पाठलाग, 9 बॉल 16ची गरज. सौजन्य वेगाचा बादशाह मोठा रनअप घेऊन पुन्हा नव्यानं सज्ज झालाय या धावा थांबवण्यासाठी. पुढचाच बॉल, बाहेरचा चेंडू आहे, बाहेरचा बॉल आहे, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. आणि इकडे मात्र डॉट बॉल, दबाव, दडपण. आणि आता या सामन्यामध्ये एक डॉट बॉल जिंकण्याची आशा निर्माण करून देईल बॉलिंग करणाऱ्या टीमला, म्हणजेच गौलवाडी धाटाव या टीमला. 8 बॉल 16 थांबवायचे आहेत आणि त्या बनवायच्या टीम सारांश 11 किल्ला संघाला. सामना रंगतदार अवस्थेमध्ये, सामना दोन्ही बाजूनं ऑन आहे. कोण जिंकेल त्याचा काही नेम नाहीये, पण विजय मात्र क्रिकेटचा आहे. विजय मात्र युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या या पहिल्या पर्वाचा आहे. विजय आमच्या सगळ्या आयोजन कमिटीचा आहे. सौरभ कानेकर, प्रेम साळुंके, त्याच वेळेला प्रणव मोरे आणि टीम. पुन्हा याही वेळेला लाजबाब, अप्रतिम, अद्भुत, अविश्वसनीय चेंडू सध्याच्या घडीला सौजन्याच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. त्याची अचूकता, त्याची भेदकता आणि त्याचा पकडलेला त्यानं टप्पा हा लाजबाब बघायला मिळेल. योग्य वाईट यॉर्करचा वापर, त्यानं टाकलेला पहिला वाईट बॉल, तदनंतर त्याला आता शेवटच्या काही चेंडूमध्ये जो सूर गवसलाय तो इम्पॉर्टंट आहे. 7 बॉल 16ची गरज, 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. संकेत यावेळेला सोडून देण्याचा निर्णय, व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त सिंगल मिळतीये. मॅच ऑन आहे, सामना संपला नाहीये. किंवा या मॅच मध्ये बॅटरवरती प्रेशर नाहीये हे सांगणारा हा व्हाईट बॉल असावा का? पण इथून पुढे डॉट बॉल साठी सुद्धा कॅश प्राइज येते. रुपेश रटाटे आणि ओमकार रटाटे पत्रकार यांच्या वतीनं डॉट बॉल साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज त्या बॉलरला दिलं जाईल. प्रत्येक डॉट बॉल साठी 500. कारण की आता प्रेक्षकांनाही कळून चुकलंय, या मॅच मध्ये आता विकेट इम्पॉर्टंट नाहीये, आता डॉट बॉल्स इम्पॉर्टंट आहेत. कारण की विकेट जरी आली तरी सुद्धा जास्तीचे विकेट गेल्या नाहीयेत, म्हणजे पुढचे फलंदाज तयार आहेत निवी आणि किल्ला टीमकडे. तर इथे डॉट बॉल काढून जे बॅटर आहेत त्यांच्यावरती प्रेशर क्रिएट करूया. आणि सध्याच्या घडीला तेच कामकाज सौजन्य पायकर करत असताना पाहायला मिळते. 7 बॉल 15. याही वेळेला बॅट बॉलचा संपर्क नाहीये. लगातारचे 3 डॉट बॉल संकेत खेळत असताना पाहायला मिळालाय. एक षटकार खेळला जरूर, पण तिथून पुढे बॅक टू बॅकचे 3 डॉट बॉल आल्यानंतर आता मॅच मध्ये धाटाव गौलवाडी टीमचा सुद्धा शिरकाव होत असताना पाहायला मिळालाय. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज.
आता गोलंदाज कोण आहे, आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल, कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल आणि किमान असा हुकुमाचा एका कोणता आहे जो आता या मॅचमध्ये आपल्या विजयाची गोडधोड आपल्या नावावरती करून देईल. मग तो कोणता विश्वास असेल, भावेश, सिद्धू, की इकडे मात्र आपण जर पाहिलं तर साहिल वापरला जाईल आणि मग सनील वरणकर सुद्धा आहे. असे बरेच गोलंदाज आहेत, बरेच आपल्या टीममध्ये आपण जर पाहिलं तर चांगल्या दर्जाचे बॉलर आपण समाविष्ट केलेत. पण असा एखादा विश्वासू गोलंदाज कोण असेल जो 6 बॉलमध्ये धावा थांबवेल त्या 15. येस, पहिलं नाव जे घेतलं होतं तो भावेश ठमके, त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. हा प्रेशर मोठा आहे. जेवढ्या धावा भावेशनं बनवल्या तेवढ्या धावा आता त्याला थांबवायच्या आहेत. ज्या वेळेला तो बॅटिंग करत होता त्यावेळेला धाटाव गौलवाडी संघाला त्यानं दिलेला तो मोठा विश्वास आता पुन्हा नव्यानं बॉलिंगच्या जोरावरती सार्थ ठरून दाखवायचा आहे. येस, प्रत्येक विकेटसाठी आपण जर पाहिलं तर तुतेश खरिवले यांच्या वतीनं भावेश ठमकेला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पत्रकार रुपेश रटाडे आणि ओमकार रटाडे यांच्या वतीनं जर भावेश मॅच जिंकून देतोय तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज भावेश ठमकेला दिलं जाईल. या मॅच मध्ये जर कॅश प्राइजचं टॅली केलं तर मला वाटतं यदा कदाचित आपल्या तृतीय चतुर्थ क्रमांकाचं कॅश प्राइज कव्हर झालं असेल, पण ते अद्याप एकही जमा झालेलं नाहीये. 60 धावा धावफलकावरती 6 बॉल 15 धावांची गरज आहे. संकेत शिंदे ऑन स्ट्राईक, जो सलामीला आलाय तो फॅमिकॉल सारखा खेळपट्टीवरती चिपकून आहे. या मॅचला तो घेऊन जाणार का? तो खेळतोय, तो लढतोय, तो भिडतोय, पण या 6 बॉल मध्ये 15 बनवतोय का? पुढचा बॉल भावेश, पहिलाच बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला. हो हो, काय फिल्डिंग, लाजबाब लाजबाब, टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. शुभम होते तिकडे. या मॅच मध्ये यदा कदाचित मी म्हणेन इथून पुढे गौलवाडी धाटाव टीमच्या बाजूने सामना फिरवणारी ही फिल्डिंग असावी. अगदी पहिल्याच बॉलवरती काय क्षेत्ररक्षण केलं, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. ज्या वेळेला स्वतःला झोकून दिलंय, शरीरावरती बॉल आदळल्यानंतर आतमध्ये आणलाय आणि फक्त 2च धावा खर्च करत असताना बघायला मिळालाय. शुभम, दाटाव गावाचा सगळ्यांचा लाडका झंप्या, चांगली फिल्डिंग करत असताना बघायला मिळालाय. धावा थांबवल्या जात आहेत. संघाचं धावफलक सध्याच्या घडीला 62 या आकड्यावरती. येणाऱ्या 5 बॉलमध्ये इथून पुढे अजूनही 13 धावांची आवश्यकता बाकी आहे. 4 चेंडू 13 धावा, 13 धावा 5 बॉल, माफी असावी, 5 बॉल 13 धावा. 5 मध्ये 13 बनतील का? कशा पद्धतीच्या या धावा बनवल्या जातील? भावेश ठमकेचा पुढचा बॉल यावेळेला लेग सिक्सच्या बाहेर आणि बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. नशीब ज्याला म्हणतो ना आपण, तो हा बॉल असावा. नशीब बदलवणारा हा पंजा आहे. पाच धावा म्हणजे पहिल्या बॉलवरती असं वाटलं की धाटाव गौलवाडीचं नशीब ओपन झालंय, पण नाही. क्रिकेटचा खेळ म्हणतोय की ह्या स्पर्धेमध्ये नशिबावरती नाही, आम्ही मेहनतीवरती विश्वास दाखवतोय. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर संकेतची मेहनत, बॉल निघाला, त्याचं नशीब बलवंत आणि मात्र 5 धावा तिकडे मिळतात. आता 5 बॉल मध्ये 8 धावांची गरज. एक मोठा फटका, मॅच किल्ला निवीकडे, 1 विकेट, मॅच पुन्हा गौलवाडी धाटावकडे. 5 बॉल 8 धावांची गरज. ऐसा 16 होणे नाही, हा विजय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या मानाच्या स्पर्धेचा, युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या या भव्य पर्वाचा. कमी गतीनं फटका फसलाय, आलीये आणि कॅच सोडलीये. हे काय केलंय? मोय मोय सर, या झेल बद्दल, या पहिल्या 3 बॉल बद्दल आवर्जून तुम्ही काय सांगाल? मला काय वाटतं माहितीये काय, कधी कधी कसं असतो माहितीये का, परमेश्वर आपल्याला खेळवतो असं आपण म्हणतो ना, किंवा नियती आपल्याला खेळवतं. थोडं वाक्य सॉरी, नियती आपल्याला खेळवते. नियती कधी म्हणते हे पण होणार आहे, नियती कधी म्हणते ते पण होणार आहे. मग हे पण होत नाही आणि ते पण होत नाही, अशी परिस्थिती आता आपलेली आहे. त्यामुळे नियती नक्की कोणाच्या बाजूने हे अजूनही काही ठरलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे आपण फक्त वाट बघत राहायची आणि काय म्हणायचं माहितीये, तदेव लग्नम सुदिनम तदेव. 4 चेंडूत 7 धावांची आवश्यकता. एक अपील राहील मात्र सगळ्यांना
की मॅचचा आनंद घ्या, पण कोणीही मैदानात येण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या रोह्याच्या मॅचात आनंद घ्या, मजा लुटा आणि जोरदार टाळ्याने या दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा द्या. यस, 4 बॉल मध्ये 7. शेवटला जय घंटा कोण बोलणार तेही ऐकायचं आहे, हे महत्वाचं आहे. 4 बॉल 7. यावेळेला नो बॉलचा इशारा आणि नो बॉल नंतर बॉल चाललाय सीमारेषेचा पार. धावा मिळतात मोफत स्वरूपाच्या, विदाऊट दिवाळीचा बोनस. पुन्हा धावा 5. म्हणजे मी म्हणतो ही मेहनत आहे सौरभ आणि त्याच वेळेला शार्दूल आणि रोहित यांची, आणि त्या मेहनतीचं फळ तुम्ही मैदानावरती पाहताय. हे सगळं काही तुमच्यासाठी आहे, हे सगळं क्रिकेट वेड्यांसाठी आहे. 4 बॉल मध्ये आता 2 धावांची गरज किल्ला आणि निवीकरांसाठी आहे. यावेळेचा बॉल शरीरावरती आदळत असताना पाहायला मिळते, हरकत नाहीये. लेग बाईची का होईना धाव तर मिळाली, सिंगल जोडली गेली आहे. आता येणाऱ्या 3 बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता. कुठला सामना कुठे आलाय, म्हणजे काही जे घरी बसलेले प्रेक्षक वर्ग आहेत ना, ते म्हटले असतील अरे मॅच आता आता आरामात ही जिंकेल, मॅच लाईव्ह बंद करू, आपण पुढची मॅच बघू, एकतर्फे मॅच बघायला मजा येणार नाही. पण कोण म्हणतं मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाणार होती, गेली. आणि होय, आता 3 बॉल मध्ये 1. मी म्हणेन दाटाव आणि गौलवाडी संघाने सामना पराभूत होत असताना यदा कदाचित आपण जर पाहिलं ना, तर काय चूक केली, फक्त फिल्डिंग. 3 बॉल 1. 3 बॉल 1 आणि इकडे मात्र सामना जिंकलाय. टीम आपण जर पाहिलं तर एक महत्वपूर्ण संघ स्वरांश सारांश 11 किल्ला निवी या संघाच्या नावावरती विजयाची गोडधोड येत असताना पाहायला मिळत आहे. डीजे मास्टर